बघूया 100% बातम्या, पण सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहिलंय आणि नवाब मलिकांना महायुतीत घ्यायला तीव्र विरोध दर्शवलाय। मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही असं त्यांनी पत्रात नमूद केलंय आणि नवाब मलिक यांच्यावर ज्या प्रकारचे गंभीर आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीत घेता येणार नाही। सत्ता येते जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा। आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचं स्वागत करा असं पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे आणि फडणवीसांनी एक प्रकारे तीव्र विरोध दर्शवलाय। कारण आज सत्ताधारी बाकांवरती अधिवेशनाच्या मध्ये सभागृहात नवाब मलिक बसले आणि त्यामुळे ते सत्ताधारी गटात सामील झाले का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। ज्या सरकार म्हणजे आत्ताच्या भाजपच्या नेत्यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर असे देशद्रोहाचे आरोप केले, त्या आरोपांच्या नंतर त्यांची चौकशी झाली, ईडी चौकशी झाली, इतर यंत्रणांच्या मार्फत चौकशी झाली, त्यांना जेलवारी झाली। अनेक महिने जेलमध्ये राहिल्याच्या नंतर नवाब मलिक आता जामिनावर बाहेर आलेले आहेत। पण जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक हे अजित गटामध्ये सामील झाल्याचं कळतंय आणि सत्ताधारी गटात ते येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे भाजपच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। भाजपच्या भूमिकेच्या बद्दल सवाल उपस्थित केले जात असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी राळ उठवून दिलेली होती विरोधी पक्षनेते असताना नवाब मलिक यांच्या विरोधात, नवाब मलिक यांचे एक ना अनेक प्रकरण याच विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काढलेले होते, टीकेची झोड उठवलेली होती आणि जेलमध्ये पाठवणारच असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून एक प्रकारे आता नवाब मलिक बसणार का असा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी सांगितलंय की आमचा विरोध आहे, ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती आहेत, देशद्रोहासारखे गंभीर आरोप ज्या नवाब मलिक यांच्यावरती आहेत, त्या नवाब मलिकांच्या सोबत घेणं, सरकार सोबत घेणं आम्हाला मान्य नाही। सत्ता येते सत्ता जाते अशा शब्दात गर्भित इशारा सुद्धा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला, जो अजित पवार गट नवाब मलिक यांना आपल्या गटात घेण्यासाठी इच्छुक आहे। आणि आज नवाब मलिक सुद्धा अधिवेशनात आले तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या मागच्या बाकावर जाऊन बसलेले होते। देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आम्हाला हे मान्य नाही आहे, आमचा विरोध आहे। काय म्हणाले देवेंद्र फडणवीस या पत्रामध्ये आपण जाणून घेतोय। माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले। विधानसभा सदस्य म्हणून तो त्यांचा सुद्धा अधिकार आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो, पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते, बघा हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावं। मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे, पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपला विरोध दर्शवलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रातले दोन वाक्य अतिशय महत्त्वाचे आहेत। एक, सत्ता येते आणि सत्ता जाते पण तडजोड नाही। दुसरं वाक्य आहे ते म्हणजे महायुतीला बाधा पोहोचेल असं काही करू नका। अतिशय महत्त्वाचा गर्भित इशारा आहे। अरविंद सावंत आता आपल्या सोबत आहेत। अरविंदजी, तुमची पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेवर? सरडा सुद्धा लाजेलो अशी भूमिका आहे त्यांची। सकाळपर्यंत त्यांचं स्वागत, तुम्ही त्याला मंत्री केलं तर डिफेंड करण्याचं सगळं काम केलं त्यांनी। आणि दुपारनंतर जशा प्रतिक्रिया यायला लागल्या
आणि तुम्ही सर्व माध्यमांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांची सगळी पहिली त्यांनी केलेली वक्तव्य, त्यांच्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी केलेली वक्तव्य आपण दाखवलीत, तेव्हा लक्षात आलं की आपण गोत्यात येतोय. म्हणून ना उशिरा सुटलेला शहाणपणा त्यांनी ते पत्र दिलंय का, तर ती काय म्हणायचं ते सगळं हे पण बरोबर करणी असतं बरं का. हे सगळं वर करणी. दाखवायचे दात आणि खायचे दात त्यांचे खूप वेगळे आहेत. बरं, पण तुम्हाला काय वाटतं अरविंदजी समजलंय? अरविंदजी, त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्ही टीका करता, तुम्ही थेट म्हणताय की ते हे सरड्यासारखं आहे. यात मुद्दा असा आहे की तुमची भूमिका काय? प्रश्न असा होता की ज्यावर तुम्ही आरोप केलेत, म्हणजे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पण एकदा काहीतरी वांद्र्याच्या सभेत म्हटलं होतं, कुछ मिरची खाते कुछ मिरची से रिश्ता रखते. अशी टीका वेगळ्या अर्थाने त्यांनी बरोबर केली होती त्यावेळेला. मग तुमचं हे सगळं असताना सुद्धा तुम्ही सगळे आरोप केलेत ना, दाऊद बिऊद सगळ्यांचे आरोप करून झालेत ना त्यावेळेला. कळलं की नाही? आणि म्हणून त्यावेळेला मंत्रिमंडळात का ठेवलं, हे ठेवलं ते ठेवलं, सगळं झालं, काढलं ठेवलं मंत्रिमंडळात, पण इमिजिएट काढलं नाही हे मान्य आहे मला. पण तुमचे आरोप सत्य धरून काढावं. आणि आता तुमच्या अरविंदजी माफ करा, तुम्ही म्हणालात काढलं, कधी काढलं होतं? उशिरा गेलं त्यांना, मला माहिती नाही ना, ते जेलमध्ये गेल्याबरोबर काढायला होत नाही, काढलं त्यावेळेला त्यांची असेल काहीतरी आघाडीची, मी काय त्या सरकारमध्ये नाहीये तेव्हा, पण केलं हे मान्य आहे मला. मी काय म्हणत नाही आम्ही त्याला वकिली करतोय त्याची, तेव्हा बरेच प्रश्न निर्माण झालेले होते. पण म्हणून मुद्दा असा की टीका करणारे तुम्ही, आम्ही होतो ना, आम्ही आमची बाजू आम्ही म्हणत नाही की आम्ही करेक्ट आहे, रॉंग आहे, बरोबर आहे. तुमचा प्रश्न आहे, आज तुम्ही स्वीकारताय, तुम्ही सगळ्यांना स्वीकारलो. 75,000 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवारांबद्दल माननीय पंतप्रधानांनी घेऊन तुम्ही त्यांना घेऊन लॉन्ड्रीत घेऊन मंत्री केले ना. आपण तुम्ही पण स्वीकारलं होतं ना, मग तसं बघितलं तर आरोप असलेले माननीय मुख्यमंत्र्यांपासून माननीय मुख्यमंत्र्यांपासून, मला तुमचं माझ्या प्रश्नाचं मी जाऊ दे, मला माननीय मुख्यमंत्र्यांपासून प्रताप सरनाईकांपर्यंत सगळ्यांवर आरोप आहेत. ते सगळे तुमच्या लॉन्ड्रीत आहे. तू कशाला साजोगपणा करताय तुम्ही? अरविंदजी, अजित पवारांना तुम्ही पण स्वीकारलं होतं ना, अजित पवारांना तुम्ही पण स्वीकारलं होतं. आम्ही ज्याने रेप केलं, मर्डर केलेल्या माणसाला काढलं होतं ना, संजय राठोडांना. त्यांना मंत्री केले. आपण आता अजित पवारांबद्दल बोलतोय, ज्या अजित पवारांवर तुम्ही भाजपच्या साथीनं तुम्ही अँकर म्हणून बोलताय, तुम्ही असे आरोप लावून प्रश्न टाळू शकत नाहीत ना, ही तुमची स्टाईल आहे. आणि आम्हाला कळून चुकलंय आता की जेव्हा आपल्यावर काहीतरी येतो तेव्हा समोरच्यावर बोट ठेवायचं, समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. माझा थेट सवाल आहे तुम्हाला थेट सवाल आहे, तुम्ही अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेले होते त्याच भाजपच्या साथीनं. दुसऱ्यावर आरोप करण्याचा अख्ख्या देशात बीजेपीचा एकही कसा ईडी मध्ये येत नाही असा कधी विचार केला का तुमच्या चॅनलने? कधी का तुम्ही केला? तुम्ही बघत नाहीत का? तुम्ही बघत नाहीत का? ईडीची एक धार तरी बीजेपीच्या लोकांवर पडली का? नाही ना. मग कशासाठी त्यांच्या बाजूला वकिली करायची आपण? वकिली करण्याचा नाही, प्रश्न विचारणं तुम्हाला वकिली वाटते का? तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही? प्रश्न तुम्ही अरे वा, पंतप्रधानांना विचारून बघा ना एकदा. का नाही विचारणार? का नाही विचारणार? विचारा, पंतप्रधानांना प्रश्न विचारा, आवाज देऊ. ओके, तुम्ही प्रश्नाचं उत्तर टाळताय, ठीक आहे. तुम्हाला प्रश्न विचारणं तुम्हाला तरी कुठं मान्य आहे? सगळ्यांना अडचणीचे प्रश्न कुणालाच नको आहेत, त्या तुम्ही तरी अपवाद कसे काय ठरू शकता? धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोलल्याबद्दल. तर आता देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवलेला आहे. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजित पवार गट आहे, सत्तेत सहभागी झालेला आहे, हा गट नेमकी काय भूमिका घेतो? नवाब मलिक यांना आपल्यापासून दूर ठेवतो की आपला मित्राला आता नाराज करण्याची भूमिका घेतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या बातमीचा अन्वयार्थ याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण महायुतीमध्ये या मुद्द्यावरून ठिणगी पडू शकते. ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये जे दोन नव्यानं मित्र झालेले आहेत, ज्याला वैचारिकदृष्ट्या तर ते एकमेकांचे मित्र नाहीत, ती राजकीय तडजोड म्हणून जरी एकत्र आलेले असले तरी आता या मुद्द्यावरून समोरासमोर येऊ शकतात, हे देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवरून समोर येत आहे. दरम्यान या सगळ्याबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. बघूयात ते काय म्हणतात.
भारतीय जनता पार्टीची विचारधारा त्या ठिकाणी काय असू शकते आणि नेता हा सत्तेपेक्षा देशहिताला किती महत्व देतो हे या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून भूमिका अधोरेखित होते. देखील तुम्ही घेतला नाही, बरं ते स्पष्ट करा. मग फडणवीसांची ती भूमिका आणि पत्रामधून थेट ही भूमिका कुठे तफावत वाटते? नाही, तफावत कशी? मला सांगा की ज्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर उत्तर दिलं देवेंद्रजींनी की बसले असतील नसतील हा नंतरचा विषय, पण समोर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी तात्काळ असं दिलं की ज्यावेळी सरकारमध्ये ते होते आणि या कारवाई झाल्या त्यावेळी कुठे त्यांचा राजीनामा पण घेण्यात आला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजींची जी भूमिका आहे ही महायुतीच्या भल्याची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनंच पुढे कारवाई होईल. महायुती धर्म कुठेतरी फडणवीसांनी अजित पवारांना या सगळ्या पत्रातून दाखवून दिलाय किंवा पुन्हा आठवण करून दिली? नाही, मला असं वाटत नाही, परंतु जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा विचार योग्य तो होईल. आणि म्हणून सांगितलं की देवेंद्रजी हे 5 वर्ष मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. या अलायन्स होत असताना देखील महत्वाची भूमिका ही देवेंद्रजींचीच होती. त्याच्यामुळे या अलायन्समध्ये त्यांच्या म्हणण्याला खरोखरच फार मोठा से आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा विचार करावाच लागेल आणि त्यांची भूमिका जी आहे ती आमची भूमिका आहे. तोच प्रश्न होता. भाजपने देवेंद्र फडणवीस त्यांची भूमिका मांडलेली आहे. शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं नवाब मलिक आले, अजित पवारांच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय तिथे गेले, बैठकीला उपस्थित राहिले, सभागृहात आले, बाकावर बसले. एक तुमची शिवसेनेची भूमिका फडणवीसांनी त्यांची मांडली, तुमची भूमिका काय असेल? एक पहिली गोष्ट आहे की ते कुठं आले, कुठं गेले त्याच्या मागं आम्ही काही गुप्तहेर लावलेले नव्हते, परंतु ती जी भूमिका देवेंद्रजींची आहे ती महायुतीची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शिवसेनाही आलीच. नक्कीच त्यांनी त्यांची भूमिका. तर अजित पवार गटाच्या सोबत येणाऱ्या नवाब मलिक यांना आता भाजपनं विरोध दर्शवलाय. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलंय आणि हे पत्र माध्यमांमध्ये सुद्धा समोर आलेलं आहे. महायुतीमध्ये नवाब मलिक यांची एंट्री एक वादाची ठिणगी ठरू शकते का? 2 नव्यानं जवळ आलेले पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्या नात्यामध्ये हा दुरावा निर्माण करणारा क्षण ठरू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात 2 महत्त्वाची वाक्य आहेत. एक, सत्ता येते सत्ता जाते या शब्दाचा अर्थ नेमका काय? दुसरा, महायुतीला बाधा येईल अशा प्रकारे काही करू नका. एक प्रकारे त्यांनी गर्भित इशारा दिलाय का अजित पवार गटाला? अजित पवार गटाची याबद्दलची नेमकी भूमिका काय असणार आहे? या उपर सुद्धा ते नवाब मलिक यांना सोबत घेऊ इच्छित आहेत का? दुसऱ्या बाजूला जर नवाब मलिक यांना विरोधकांनी स्वीकारलं तर ते विरोधकांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू पाहत आहेत का? आणि नवाब मलिक आता सगळ्यांचीच अडचण ठरलेत का?